आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। 2 आठवड्याच्या युद्धामध्ये हजारोंचा बळी, आखातातल्या संघर्षात 15 दिवसात 3000हून अधिक ठार. बगदादमधील अमेरिकी दूतावासावरती इराणचा हल्ला. इराणकडून सुडाच्या भावनेनं प्रतिहल्ला. शेजारील मुसलमान राष्ट्रांवर इराणकडून हल्ले सुरूच. संयुक्त अरब अमिरातीतील तेल साठ्यांना लागलेली आग विझेना. इराणच्या हल्ल्यानंतर उडालाय फुजाराईचा तेल साठ्याचा फडका. भारतीय मुत्सद्देगिरीचा डंका कायम. होमरूजमधून शिवालिक आणि नंदादेवी जलवाहतूक जहाज भारताकडे निघणार. एलपीजीला पर्याय सापडला. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेनं शोधला नवा वायू. परकीय नैसर्गिक वायूवरील भारताचं अवलंबित्व कमी होणार. सिलेंडर टंचाई मागे काळा बाजार. राज्यभरातून डझनभर तक्रारी. प्रशासनाच्या छापेमारीमध्ये शेकडो घरगुती सिलेंडर जप्त. शाळा, अंगणवाडी आणि सरकारी कॅन्टीनला पूर्णपणे सिलेंडर मिळणार. सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जाहीर. व्यावसायिक एलपीजी ग्राहकांसाठी नियमावली कठोर. गरजेच्या 70% उपहारगृहांना तर 50% औषध उद्योगांना पुरवठा होणार. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरती हातपाय बांधून अत्याचार करण्यात आला. 2 नराधमांविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. युद्धाचा गोव्याच्या पर्यटनाला फटका. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती. तृणमूलचे दिवस भरलेत. नरेंद्र मोदींची भविष्यवाणी. मोदींकडून 19,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन. कोलकातामध्ये भाजप तृणमूल काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वीच वादाची ठिणगी. दगडफेकीत अनेक जण जखमी. करवीर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या धारा. साताऱ्यातील जावळी तालुक्यातही गारांचा पाऊस. जळगावात पोलीस ठाण्यामध्ये 2 गटात हाणामारी. कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता वाद. मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरती नमाज पठण. रेल्वे स्थानकावरती नमाज पठणाला परवानगी का? भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा खोचक सवाल. मुंबई मनपाच्या ठेवींमध्ये 13,000 कोटींची घट. विविध प्रकल्पांमुळे परिणाम झाल्याची सरकारची कबुली. अमरावती विभागीय आयुक्तांकडून लोणार सरोवराची पाहणी. जय महाराष्ट्राच्या बातमीची घेतली दखल. नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि